निवडणुका म्हटलं की पैशाचा पाऊस पडतो. मात्र लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चक्क एक फळ विक्रेता म्हणजे गुलाबी पेरू विक्रेती महिला, आदिवासी महिला ही आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरली आहे. भाग्यश्री महादेव जगताप असं त्यांचं नाव असून खंडाळा या भागातून ते आपलं भाग्य आजमावणार आहे. आता आपल्यासोबत भाग्यश्री जगताप आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. ताई, अचानक पेरू विकता विकता निवडणुकीच्या रिंगणामध्ये कसे उतरला तुम्ही? एसटी कॅटेगरीमधून एक उमेदवार हवा होता एसटी कॅटेगरीमधला. तो माझं नाव घोषित केलं सुनील अण्णा शेळकेंनी राष्ट्रवादीच्या पक्षातून. म्हणून हे झालं सगळं. मग हे पेरू विकता विकता मग तुम्हाला राजकारणात कसं यावं लागलं? कारण राजकारण म्हटलं तर पैशांचा पाऊस असतो. पैशाशिवाय राजकारण होऊ नाही शकत. मात्र तुम्ही एका गरीब कुटुंबातील पेरू विकल्यावर तुमचा परिवार चालतो. मग कसं तुम्ही यामध्ये उतरला? हे बघा, पैसा हेच सगळं माणुसकीचं हे नाहीये. एक माणुसकी पण दाखवावं लागती, जेणेकरून नाही का माणूस ही माणूसच राहतो. आणि आपण ते आजमावलेलं आहे की माणसालाच माणूस ओळखतो. पैसा हेच सगळं सर्वस्व नाहीये. तुम्हाला यापूर्वी राजकारणाचा कोणता गंध आहे का? नाही, असं काही नव्हतं. पण आता सुनील अण्णा शेळकेंनी जी मला संधी दिली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि तळागाळाच्या नागरिकांपर्यंत जाऊन त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत, काही त्यांच्या समस्या आहेत, ती सुनील अण्णा शेळकेपर्यंत मी नक्कीच पोहोचती करेल. मग तुम्ही इथं पेरूचा व्यवसाय कधी करता? किती ते किती वाजेपर्यंत पेरूचा व्यवसाय करता? आणि मग प्रचाराला तुम्हाला कधी वेळ मिळतो? सकाळी 9ला येते, 3ला बंद करते आणि 4, 4:30, 5च्या सुमारात आम्ही प्रचाराला जातो. मग ज्यावेळेस प्रचार करतात त्यावेळेस घरोघरी तुम्ही जातात, त्यावेळेस मग मतदारांना काय आव्हान करता तुम्ही? हे बघा, आता हे प्रचाराचं तर चालूच आहे, तर आपला प्रचारच चालू ठेवायचा ना. आपलं बिझनेस त्याच्यामध्ये काही हे करायचं नाही, कारण की आपण आज कोणत्या ह्याच्यामध्ये उभे आहेत त्याच ह्याच्यामध्येच आम्ही प्रचाराच्याच गोष्टी करतो. बाकी बिझनेसची गोष्ट एकही नाहीये. बरं, ज्यावेळेस सुनील शेळकेंनी तुमचं नाव जाहीर केलं किंवा तुमची उमेदवारी जाहीर केली, त्यावेळेस सुनील शेळकेंना तुम्ही हा गुलाबी पेरू चारला का? नाही नाही अण्णांचं मी अजून म्हणजे हे नाही झालं, गाठीबिटी नाही झाल्या की इथपर्यंत अण्णा आलेत आणि माझं हे फळ विक्रेतेचा धंदा बघितलाय किंवा काय. काय सांगणार मी ही संपूर्ण जी निवडणूकची जी आहे त्याला तुम्ही आता कसं सामोरं जाता? कारण की काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. इथं व्यवसाय तुमच्यासाठी महत्वाचा आहे. मग काय सांगणार? आता कसं आहे सर, की आम्ही जर इकडे थांबलो नाही तर आमचं पोट चालणार नाही. त्यामुळं आम्ही काय करतो, सकाळी 9ला येतो, 3-3:30 वाजता आम्ही दुकान बंद करतो. त्यानंतर आम्ही प्रचाराला जातो. आम्ही घरोघरी पोहोचतो, लोकांना हे करतो आणि लोकांचा जे जनतेचं आहे ते पण कौल आमच्या बाजूने आहे, की बोलतात की बाबा एक साधारण परिवार की जर आज अण्णांनी आम्हाला संधी दिली, त्या संधीचं आम्ही सोनं करू शकतो. कारण की आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. ते जेवढं आम्हाला जाण आहे, गरिबाची जाण आहे, त्यामुळं अण्णांनी आम्हाला हे तिकीट दिलेलं आहे. काय सांगणार? एखादं तिकीट हवं असतं निवडणुकीचं तर आपल्याला नेत्यांच्या घरासमोर, ऑफिस समोर रांगेने उभं राहावं लागतं. मात्र तुमच्या पदात थेट तिकीटच पडलेलं, कसं वाटतं? ह्याच्यात तर मी म्हणजे अण्णा हे देवच आहे. कारण की अण्णा पैसे पाणी कधीच बघत नाही, एकदम नॉर्मल गरीब माणसापर्यंत पोहोचतात. अण्णापाशी पैशाचं हे कधीच नाही होत, की ते माणूसच बघतात. त्यामुळे ते अण्णा आम्हाला नाही का देवासारखेच समजा, की बाबा त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही नक्की सोनं करणार आहोत. काय सांगणार? या संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्ही कोणता मुद्दा घेऊन या निवडणुकीत उतरला? कोणता मुद्दा घेऊन या निवडणुकीत उतरला? गावातील लोक आहेत, म्हणजे आमचे जे आदिवासी लोक आहेत, त्यांना त्यांच्या जागा म्हणजे घरं आतापर्यंत नावावर झाले नाहीयेत. ते सगळ्यात पहिला मुद्दा मी तो करणार की आमच्या ज्या गावातील नागरिकांचे घरं ते पहिले त्यांना नावावर करून देण्याचा प्रयत्न करेन. पाण्याचे वगैरे किंवा आमच्यासारखे जे व्यावसायिक आहे त्यांना प्रॉपर कायमचा दुकानाचं किंवा एखादं अन्नाच्या मार्फत एखादं छोटे छोटे गाळे हे करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे जे आदिवासी समाज आहे त्यांना तुम्ही रोजगार निर्मिती. हो बरोबर. आता आपल्यासोबत येथे जे पेरू खाण्यासाठी, हा गुलाबी पेरूची चव चाखण्यासाठी काही ग्राहक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू की कारण की ग्राहकांची यांनी आता वार्ता केलेली आहे, यांना निवडून देण्याचं आव्हान केलेलं आहे. त्यांना ग्राहक म्हणता येणार ना, त्यांनाही यांचे मतदारच म्हणता येणार आहे. काय सांगणार ज्यावेळेस तुम्ही इथं पेरू खायला आले तर कशा भावना होत्या यांच्या? कारण हे उमेदवार आहेत गरीब, कसं वाटतं?
नाही, नक्कीच सर. ते उमेदवार आहेत. आज बऱ्याच वर्षांपासून वहिनींना आणि माधूला ओळखतो मी. अ, खूप चांगला त्यांचा गावामध्ये पण संपर्क आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये ते त्यांचं नशीब आजमावत आहेत. आज आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी त्यांना एस-टी प्रभागातून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी आहोत. ते चांगलं काम करत आहेत. एक पेरूवाली महिलेला उमेदवारी मिळाली, काय भावना आहे तुमच्या? खूप चांगली गोष्ट आहे. हं. कोणीतरी पुढे यावं या क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी पुढे यावं हं. ही शुभेच्छा आहे माझी. कारण की राजकारण म्हटलं की एक वेगळी दिशा असते आणि लोकांचा बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. मात्र एका गरीब घरातील, एका गरीब कुटुंबातील महिलालाही उमेदवारी मिळाली राष्ट्रवादीने. राष्ट्रवादी काँग्रेसने यांना न्याय दिला असं वाटतं तुम्हाला? हो हो, नक्कीच दिलाय. अण्णांनी महिलांसाठी खूप काही केलंय आणि अजूनही करतात आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहे माझ्याकडून. अशा पद्धतीने या भाग्यश्री जगताप हे आता स्वतःचं भाग्य या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आजमावत आहे. कारण की आता 2 तारखेला मतदान असल्यामुळे मतदार राजा यांच्या पारड्यात कशा पद्धतीने मतं टाकून यांचं भाग्य उजळतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश धुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा.